नेहारवानी येथे राशन दुकानामध्ये भेसळयुक्त हा गहू या ठिकाणी आलेला आहे आणि नागरिकांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक या ठिकाणी झालेला आहे। तर जाणून घेऊया आपण नागरिकांकडून। नेहारवानी येथील राशन दुकानामध्ये हे भेसळयुक्त गहू आलेले आहेत, त्यावर गावकरी लोकांच्या उग्रेस या ठिकाणी आलेला आहे। तर सर काय सांगाल या ठिकाणी? आज कंट्रोल वाटप चालू होता। सकाळी भाऊ माझ्या घेण्याकरता आला। मी त्याच्यानंतर बघितलो हे गहू ढोराला खाण्यालायक बी गहू आहेत नाही। सरकारचा एवढा भोंगळ कारभार चालू आहे। मी तहसीलदारांना, मौजाचा तहसीलदार आणि एसडीओना हे विनंती करतो की हे तुम्ही तरी हे गहू खाऊ शकता का? हे गहू खाण्यालायक नाहीत, हे ढोराला बी खाण्यालायक नाहीत। हे असे गहू हा सर्व जनतेला चारण्यात येत आहे। हे सर्व लोक आहेत। आज मी आलो ने हे गहू हे पहा, ह्या गव्हाचा हे गहू पहा। आज मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण काही गायढोरं नाही आहोत। आपण तहसील कार्यालयावर जो बी आहे हे आवाज उठवण्याचा प्रयत्न करावा। आवाज सर्व लोकांचा आवाज दाबण्यात येते। हे कंट्रोल वाटप करतात, यांच्याशी थोडा संवाद साधूया। भाऊ, हा जो या महिन्याचा जो कंट्रोल आले हा पूर्ण भेसळयुक्त आहे आणि गावातील पूर्ण जनता हा तुमच्या रोष आहे की हा खाण्यायुक्त नाही आहे। तर हा वारंवार असाच होत आहे की कसा होत आहे? नाही, वारंवार होत नाही, परंतु या महिन्यामध्ये तर असं माल आलेला आहे। काही काही कट्ट्यामध्ये धूळ आहे, काही काही कट्ट्यामध्ये थोडा खराब माल आहे। परंतु पूर्णच मी बघितलं तर तसाच माल दिसत आहे। म्हणून मी आता वरिष्ठांना फोन केला असता संदीप खांडेकर यांनी माझ्या दुकानामध्ये वापस गहू आणले आणि यानंतर मी वरिष्ठांना फोन केला। त्यांनी असे म्हटले की हा वाटप थांबवून द्या, नंतर आपण हा माल वापस नेऊ आणि दुसरा माल परत करू, तोपर्यंत दुकान खोलू नका, अशी त्यांनी मला सांगितले। आता दुकान बंद राहील का? हो, आता दुकान जोपर्यंत माल येत नाही तोपर्यंत दुकान बंद राहील। जेव्हा माल नवीन येईल चांगलं त्यावेळेस मी दुकानातून आणि ज्यांनी माल नेला आहे त्यांना मी भोंग्यामध्ये अनाउन्स करणार आहे की गहू खराब आहेत, ते गहू तुम्ही नेले आहेत ते वापस आणून द्या, तुम्हाला दुसरा गहू मिळेल। ठीक। नेहारवानी येथील राशन दुकानामध्ये आज जो भेसळयुक्त गहू या ठिकाणी मिळत आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम या ठिकाणी मागील 2-3 दिवसापासून सातत्याने राशन दुकानातून लोकांना अन्न वितरणाचा कार्य सुरू आहे। त्यामध्ये आम्ही रोज सकाळी या ठिकाणी बसतो तर आम्ही बघितलं आहे की पहिल्या दिवसपासूनच हा माल कमजोर आणि एकदम निकृष्ट दर्जाचा माल या ठिकाणी आलेला आहे या महिन्यामध्ये। याबद्दल दुकानदाराला आम्ही 2-3दा म्हटलं की हा माल यावेळेस योग्य नाही आहे। त्यांनी म्हटलं का जसा मला सरकारी धान्य गोदामातून मिळाला आहे त्या पद्धतीने माझं वाटप सुरू आहे। गावकऱ्यांची काही तक्रार समस्या असल्यास त्यांनी मांडावी। तर या ठिकाणी संदीपदादा खांडेकर हे युवा कार्यकर्ते आहेत, यांनी या ठिकाणी त्यांना माल अत्यंत खराब आल्यामुळे त्यांनी त्या समस्या मांडलेली आहे आणि त्या समस्येवर या ठिकाणी सर्वांचे एकमत आहे की माल खराब आहे, तो माल कोणी नेऊ नये। आणि दुकानदारांनी सुद्धा आश्वस्त केलं या ठिकाणी की त्यांनी वरिष्ठाशी बोललेलं आहे, ते हा माल नेऊन परत एक चांगल्या क्वालिटीचा माल पाठवणार आहेत। सरकारला तुम्ही काय सांगाल की हा जो भेसळयुक्त अन्न येत आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, तर तुम्ही सरकारला काय सांगाल? नाही तर या ठिकाणी हा जो नागरिकांपर्यंत पोहोचणारा अन्न आहे, हा पावसाळ्याचे दिवस आहेत, तर हा थोडासा सर्टिफाईड करून चांगला माल कसा लोकांना देता येईल। कारण इकडे FDA कडून तुकाराम मुंडेसारखे प्रामाणिक अधिकारी हे खाण्यापिण्याच्या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत। तर या ठिकाणी अन्न हे राशन दुकानसुद्धा FDAच्या अंतर्गत येते आणि या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला अशी अपेक्षा आहे की तुकाराम मुंडे साहेबांच्या पथकाने या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे।